हर महादेव मित्रांनो, तर फायनली आपण नवे कॅश एक्सचेंज करून घेतलेली पाहू शकता. ही आपल्याकडे आलेले थाई बात मित्रांनो. तर फायनली आपण एअरपोर्टमध्ये आता एंट्री केली मित्रांनो. तर इथं डॉलरमध्ये एक्सचेंज करून घेतलेत पैसे आता मित्रांनो. तर तुम्ही इकडून आतमध्ये आला ना की तुम्हाला नवे इथं डिस्प्ले दिसल की बाबा कधी फ्लाईट आहे काय मित्रांनो. तर आपल्याला जो मावशीने डबा दिला होता तो डबा खातोय आता मी. What is your final destination? माय बँकॉक. Please give me. So why are you going to Bangkok? What is the purpose? I am a content creator. I make videos. So my purpose to travel for holiday. Your hotel booking, sir? Hotel booking ना. तर फायनली नाही वे आपल्याला बोर्डिंग पास भेटलेला आहे. 9:30ला पार चालू झालं बोर्डिंग आणि बोर्डिंग पास घेऊन आपण निघालोय आता पुढच्या दिशेने मित्रांनो. तर मागच आपल्याकडून लगेच वजन बिजन चेक करून घेतलं. आपलं काय केलं मी शर्ट हे पॉवर बँक वगैरे खिशात टाकल्यामुळं नाही आपलं वजन पहिलं 6.9. दादा समोसा किती? 380 का 2 पीस. 380 का 2 पीस मित्रांनो. तर फायनली आपल्याला जे तिकीट वर दिलं होतं 69B तर तिथं आपण पोचलेलो आहे. आणि इथनं आता शेवटचा टप्पा इथं पाहू शकता. इकडं विमान लागलेलं आहे. तर ह्या विमानामध्ये आपल्याला बसायचं आहे का मित्रांनो. तर फायनली आपण नाही एअरपोर्टला पोहोचलो आहे आता. तर हे पाहू शकताय एकदम सुंदर असं मुंबईचं एअरपोर्ट आहे. तुम्ही लई जागा विराट कोहलीला वगैरे कुठल्या अभिनेत्याला अशा एअरपोर्टवर उतरताना पाहिलं असेल की वरती असं दिसतं. तर फायनली तुमचा भाऊ पण आलेला आहे मुंबईच्या एअरपोर्टला. तर आपल्याला नाही आता मी लवकर आलो आहे. माझे रात्रीचे 1 वाजताचं प्लेन आहे. तर मी पोचलो इथं 6:30 वाजता. 6:30 नाही 6:45 वाजता पोचलो आहे. अंधार पडायच्या अगोदर थोडं. तर मला 8 वाजता आत एंट्री देणं आहे. त्याशिवाय आतमध्ये एंट्री नाही आहे. तर पहिलं तर काय करायला लागेल आपल्याला कॅश चेंज करून घेऊ आपण. जी आपली करन्सी आहे ती थायलंडच्या करन्सीमध्ये करून घेऊ. काही थायलंडच्या करन्सीमध्ये बातमध्ये कन्वर्ट करू आणि काही आपल्या ह्याच्यात कन्वर्ट करू डॉलरमध्ये US आणि काही आपले इंडियनच ठेवू. अशा प्रकारे आहे. तर किती पैसे आणलेत काय आणलेत ते नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. इथल्या माणसाला आपली भाषा कळते त्यामुळे इथं नाही सांगत. अशा प्रकारे आहे. एकदम सुंदर असं एअरपोर्ट आहे. तुम्हाला दिसतच असेल माझ्या पाठीमागे. तर आपल्याला 7 नंबरला जायचं आहे. तिथं करन्सी एक्सचेंज होती. अशा प्रकारचं आहे प्रत्येक ठिकाणी आहे. इथं लिहिलेलं आहे कुठल्या कुठल्या देशाला कुठलं जाते एअरलाईन्स. 5 नंबरला आपल्याला बहुतेक थायलंड ची जाती. तर 5 नंबरला ती करायला लागणार आहे. तोपर्यंत चला करन्सी एक्सचेंज करून घेऊ आपण. ओके. लई लोड झाला असं मला वाटतंय. मला नाही वे गाडी फिरायची सवय आहे. मी कधी असा फिरत नाही चालत बॅग वगैरे घेऊन. तर आता लोड झालं का तर वाटतं. हे पाहू शकता एकदम मस्त असं बनवलेलं आहे एअरपोर्टला पण. काय लोक आहे मित्रांनो. तर फायनली चाललो आहे आता करन्सी एक्सचेंज करायला. पाहूया आता काय रेट भेटतोय आपल्याला. तर मोस्टली आपल्याला पॅन कार्ड दाखवून इथंच भेटेल करन्सी एक्सचेंज करून. तिकडं जाऊन करायची गरज नाही. इथं थोडी करू तिकडं बी थोडी करू. आपल्याला वेगवेगळे 2 जागेचा रेट किती ती पाहायला भेटेल. अशा प्रकारे पाहू शकता. इकडून पाहिलं कसला चमकदार व्हिडिओ येते. ही डिपायचे म्हणजे अरायवल आलेली लोक आहेत ना त्यांना घ्यायला आलेले आहेत. तर इथं ह्यांना विचारूनच जायला लागेल. सर करन्सी एक्सचेंज बिल्डिंग आहे का. तर तिथल्या त्या बिल्डिंगमध्ये चला जाऊया. इकडून गाड्या येतात. हे सगळे कॅबवाले आहेत. त्यांचं लक्ष मग फोनमध्येच असतं बुकिंग झाली का नाही. आता त्या रिक्षावाल्याने बी तसंच केलं. गंडावलं म्हणजे 80 रुपये घेतले त्यांनी माझे टायमिंगवर. चल जाऊया. वर्ल्ड मिनी कॅश. बात 10,000
10,000 10,000 इंडियन रुपीज का पासपोर्ट पॅन कार्ड तिकीट हाँ वो सब है. हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो आपण चाललोय थायलंडला. तर थायलंडला जाण्यासाठी नाही वेळ आपण मुंबईमध्ये पोहोचलोय आता. मुंबईच्या एअरपोर्टला इंटरनॅशनल एअरपोर्टला हे पाहू शकताय. तर इंटरनॅशनल एअरपोर्टला नाही वेळ आल्यानंतर मी पहिल्यांदा आलोय कॅश चेंज करायला. आपले इंडियन रुपीज बातमध्ये कन्वर्ट करायला म्हणजे थाई बातमध्ये कन्वर्ट करायला. तर मित्रांनो इथं आल्यावर नाही वेळ भरपूर म्हणजे पैसे कन्वर्ट करायला पण कमिशन आहे. 8% कमिशन घेतात पैसे कन्वर्ट करायला. तर इथं पाहू शकताय. बरोबर आहे का नाही कमेंट करून सांगा. का माझ्याकडून जास्त पैसे घेतले ते पण कमेंट करून सांगा. अशा प्रकारे इथं मनी एक्सचेंज म्हणून आहे ह्याच्यावर एअरपोर्टवरच. आणि तुम्हाला एअरपोर्टवरच तुम्हाला पैसे वगैरे एक्सचेंज करून भेटतात अशा प्रकारचं आहे. तर चला आपण करूया एक्सचेंज आणि पुढं जाऊया. नाही वेळ आपण कॅश एक्सचेंज करायसाठी आलेलो आहे. इथं पाहू शकताय कॅश एक्सचेंज वर्ल्ड मनी आपल्या मुंबई एअरपोर्टचं. तर इथंच करतो एक कन्व्हर्जन. पहिलं पहिलं 10,000 कन्वर्ट करून घेतो थाई बातमध्ये. तर किती ते आपल्याला कळेल. 10 बातचे किती थाई बात येतात ते पण सांगेल तुम्हाला. आपलं म्हणजे आत्ता आपले जे 100 रुपये ते थायलंडचे 34 बात आहेत. अशा प्रकारे रेट चालू आहे ऑनलाईन. तर इथं आपल्याला नाही वेळ 33.30चा रेट भेटतोय आणि 8% कमिशन आहे. तर घेऊया 10,000 रुपये एक्सचेंज करून आपण पुढे गेलो अजून ठिकाणी पाहूया काय फरक होते. ओके चलो. हर हर महादेव मित्रांनो. तर फायनली आपण नाही आपले इंडियन रुपीज थायलंडच्या थाई बातमध्ये करून घेतलेले आहेत मित्रांनो. तर आपल्याला नाही इथं असं ऑनलाईन 34 रुपये रेट दाखवतोय 100 रुपयाला. पण आपल्याला इथं 33.30 असा रेट भेटला थाई. आणि त्याच्यामध्ये पण तेवढं भेटून पण नाही आपल्याला 8% कमिशन घेतलं त्यांनी नुसतं कन्वर्ट करायचं. म्हणजे जवळपास 1,000 रुपये इंडियन कमिशन घेतलं माझं. 12,000 मागं कन्वर्जन केलं मी. सगळे इथं नाही कन्वर्जन केले बाकीचे पुढं जाऊन पण कन्वर्जन काय नाही अशा प्रकारे आहे. अशा प्रकारचं इथं एअरपोर्ट आहे. फायनली आपलं कॅश एक्सचेंज झालेलं आहे. पुढं निघूया आपण पुढच्या प्रवासाकडे मित्रांनो. तर फायनली नाही वेळ आता दिसतोय का मी. फायनली आपण नाही वेळ चाललोय. आपल्याला एंट्री देतात का नाही गेटमधनं पाहूया. आपलं प्लेन तर पार 11चं आहे. आता आपल्याला एंट्री देतात का नाही ह्या दादाला विचारू. दादा रात्री 1ची फ्लाईट आहे आता एंट्री देतील का. या लेकिन नॉट रिकॉर्डिंग अलाउड. ओके बंद कर लीजिए. ओके ओके मित्रांनो अशा प्रकारे एअरपोर्ट आहे. तर चला आतमध्ये जाऊया. मित्रांनो तर फायनली आपण आत एअरपोर्टमध्ये एंट्री केली. तर इथं चेकिंग होतं. तर आपलं तिकीट आणि पासपोर्ट चेक झाला आणि आपल्याला आत एअरपोर्टमध्ये एंट्री भेटली. AC सगळीकडं आता थंडा थंडा कुलकुल वाटायला लागलं. सेंटराइज AC दिसतं इथं. इथनं आपली तिकीट किती वाजताची त्यानुसार बोर्डिंग पास केलं. मित्रांनो तर तुम्ही इकडून आतमध्ये आला ना की तुम्हाला नव्हे इथं डिस्प्ले दिसेल की बाबा कधी फ्लाईट आहे काय आहे. तर आपली नव्हे वय ना बघा फ्लाईट आहे पाहू शकताय बँकॉकची 0:55ला ऑन टाईम फ्लाईट आहे. तर कॅन्सल कुठली झाली ती पण दुबईच्या सगळ्या फ्लाईट कॅन्सल आहेत. 28 दुबईच्या सगळ्याच कॅन्सल आहेत. नॉट ऑन टाईम पण आहेत अशा पण आहेत. तर आपली ऑन टाईम आहे ह्याची थायलंडला जाण्याची बँकॉकची. तर चला पिलरपाशी जायचं आहे आता. इथं एन पिलरपाशी आहे आपण ह्या एन नंबरच्या. तर आपल्याला इथनं नंबरच्या पिलरपाशी जायचं आहे फिरत फिरत. तर चलो जाऊया कसं होतं आहे काय होतं आहे पाहूया. पासपोर्ट तिकीट आपल्यापाशी आहे. करन्सी पण आपण कामापुरती चेंज केली. आतमध्ये काय रेट आहे तो पण चेक करूया आपण. ओके चलो. हे पाहू शकता इयर हवा मित्रांनो. तर फायनली आपण आलेलो आहे आतमध्ये. तर पाहू शकता अशा प्रकारे प्रत्येक एअरलाईनचं आहे. तर आपली एअरलाईन फार तिकडे 1 नंबरला. ते 1 नंबरला जायचे. आणि इथं मी आत्ताच तुम्हाला दाखवलं की पायलट कसे असतात किंवा स्टाफ कसा असतो अशा प्रकारे आहे. तर 1 नंबर नंबरचा पिलर कुठे आहे ते पाहायचं आहे आपल्याला. नंबर कुठे आहे पुढं का. तर मित्रांनो नंबरच्या प्रत्येक पिलरला नाव दिलेलं आहे. तर इथं पाहू शकता तिथं MA तसं आपल्याला नंबरवर जायचं आहे अशा प्रकारे. एअरपोर्ट का जबरा नाक खोवा बनवला आहे पण कसला लुक येतो एअरपोर्टचा. आतमध्ये आल्यावर तगडा आहे. चला इथं पण मनी एक्सचेंज आहे. काय रेट आहे पाहूया आपण मनी एक्सचेंजचा. इथं फॉर्च्यून करन्सी एक्सचेंज.
मित्रांनो तर आतमध्ये आल्यानंतर पण आपण कॅश एक्सचेंज करून घेतली थोडी. तर मित्रांनो किती रुपयाला किती रुपये भेटतात मी तुम्हाला थोडक्यात आणि सिंपल भाषेत सांगतो. भारताचे 100 रुपये म्हणजे थायलंडचे 34 रुपये आहेत. थायलंडच्या रुपयाला बात म्हणतात. तर 34 रुपये तर एअरपोर्टवर आपल्याला 34चे 34 नाही देत, 33 रुपये 30 पैशांनी रेट दिला होता. आणि त्याचबरोबर त्याला 8% कमिशन होतं. म्हणजे मी जर समजा 10,000 रुपये जर कन्वर्ट केलं तर मला नाही पहिले 8% ते त्यांचे 800 रुपये काढून घेणार. मग जे 9,200 रुपये राहतात त्याला 33च्या प्रमाणे मला त्यांनी डॉलर हे दिले, बाद दिले, बाद. त्यानंतर आत आल्यानंतर नाही आपण बाकीचे पैसे डॉलरमध्ये कन्वर्ट करून घेतले. त्यामध्ये नाही डॉलरचा आत्ताचा रेट म्हणजे आत्ता आपले भारतीय 92 रुपये म्हणजे $1 आहे अमेरिकेचा. तशाप्रमाणेच त्यांनी नाही माझ्याकडून कन्व्हर्जन फी 600 रुपये का 700 रुपये घेतली. म्हणजे $1 मला नाही जवळपास 110 रुपयाला पडला कन्व्हर्ट करून. अशा प्रकारे म्हणजे लय पैसे कट आणतात. जवळपास मला नाही 17-18 हजार रुपये कन्व्हर्ट करायला जवळपास 1,500 रुपयाच्या आसपास मला नाही नुसतं कमिशनच घेतलं त्यांनी. अशा पद्धतीचं आहे मित्रांनो. तर तुम्ही नाही एअरपोर्टला आला तर पाणी वगैरे विकत घ्यायची गरज नाही आहे. इथं तुम्हाला पाणी प्यायचं पाणी भेटून जाईल. इथं तुम्ही पाणी वगैरे भरू शकताय, बॉटल वगैरे रिफिल करू शकताय. दादा कसं भरायचं पाणी, किती कैसे पाहिजे नाही का, मराठी येते का? ये नीचे से प्रेस करना रहेगा किधर से? हाँ हाँ मेरे को मालूम था नीचे से प्रेस करना. मित्रांनो तर फायनली आपल्याला नाही बसायची थोडी जागा भेटली. तर इथं बसलोय निवांत. आपल्याला पाहते 8, 9, 10 हे काउंटर आहेत ना, हे काउंटर ज्यावेळेस उघडतील त्यावेळेस आपले बोर्डिंग पास भेटणार आहे. तोपर्यंत तर बसायचं ते अशा पद्धतीने आहे. तर तुम्ही आला ना इथं बसायला आहे, इथं बोर्डिंग पास भेटतो त्या पुढंच बसायला आहे. तिथं नाही तुम्हाला असे चार्जिंग पोर्ट पण भेटून जातील, पाहू शकता अशा प्रकारे आहे. तर माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे ह्या मुंबई एअरपोर्टचा. कधी आलो नव्हतो मी. जेवढे देश फिरलो आपण बाय रोडच फिरलो होतो, त्यामुळं पहिल्यांदाच आपण आलो आहे. तर बघूया कसं आहे. विमानात बसलेलाच तो सुद्धा तुम्हाला एक्सपिरियन्स दाखवला. आता मला वाटतं मित्रांनो तर आपल्याला जो मावशीने डबा दिला होता तो डबा खातोय आता मी. इथंच खातो म्हणजे जरा बसाय कम्फर्टेबल जागा भेटली. तर पाहू शकता चपाती आणि चटणीच दिली, भाजी देत होती पण भाजी नको म्हणलं मीच. का अशा प्रकारे आहे तर खातोय. तर येतोय का आम्हाला, तुम्ही पण येत असाल तर डबा घेऊन या, काय अडचण नाही. तर बसून खाऊ शकताय तुम्ही. थायलंडला निघालो आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की आपण एअरपोर्टपर्यंत कसं आलो, एअरपोर्टला करन्सी एक्सचेंज कशी गेली, सगळं तुम्हाला दाखवलं. तर आता इथनं पुढं नाही आपण जाणार कसे ते दाखवतो आपल्याला. हे काय म्हणतात त्याला, बोर्डिंग पास कसा भेटतो काय, इथं पाहू शकता. इथंच आपल्या बोर्डिंग पास भेटणार आहे. आणि बॅगचं वजन कसं काय करतं. तर मित्रांनो मी ना बॅगचं वजन करून चालू होतो. आणि इथं आल्यानंतर मी एक भाऊ भेटला आपल्या ओळखीचा. तर भाऊनी त्याला म्हणलं, भाऊ तिकीट दाखवलं. म्हणलं मला 10 किलो वजन न्यायची परवानगी का 7 किलो. तर भाऊ म्हणला 7च किलो आहे तिकीट. तर त्यांनी मला वेट करून दाखवलं किती होतं आहे. तर थोडं जास्त होतं, त्यामुळं हे अंगात अशा प्रकारे आहे. तर चला इथं चार्जिंग वगैरे सॉकेट पण आहे, तुम्हाला चार्जिंग वगैरे लावायची असेल तर. चला मला वाटतं हा कॅमेरा थोडा वेळ चार्जिंगला लावा. आणि मित्रांनो तर फायनली आपण आता बोर्डिंग पास घेण्यासाठी लाईनला लागलेलो आहे. हे पाहू शकता थाई वेट जेट एअरलाईन आहे. तर त्या एअरलाईनमध्ये आपण बोर्डिंग पास घ्यायसाठी थांबतोय. चला मित्रांनो तर फायनली आलो आहे. आता बोर्डिंग पास घ्यायचं आहे आणि जायचं आहे पुढं. बरीच गर्दी तशी, बराच वेळ थांबलो मी, 10 मिनटं थांबलो. तो आत्ताशी लाईनला आला आहे नंबर. तिथे 3 काउंट आहे, 1, 2 आणि 3, 4 आहेत.
चल तिथे गेलं बंद करा. Hello, so हाँ. please take out your passport tickets and return tickets. Hello, good evening. गुड इव्हनिंग. Give me your fire. उसके चेन को टाई कर देंगे प्लीज. मैं उनको बोल Long. दूँ. मॅम So what is your final destination? माय बँकॉक. You have pre-booked your seat? येस येस येस. Already pre-booked your seat? No, no, no. A window seat, please, ma'am. My first experience to travel in flight. Please give me. So why are you going to Bangkok? What is the purpose? I am a content creator. I make videos. So my purpose to travel for holiday. Show me your ticket. So Okay. 18 March is your return date. हाँ. Okay. Show me your hotel booking, sir. Hotel booking. No? Yes. And sir, your active phone number, which is currently active with you right now. 7798 Just a minute. 26 26 6956. 6956. So आपके पास कुछ चेक इन बैग्स है? हाँ yes. लगेज Check है आपके पास? या हैंडबैग्स? Handbag चाहिए. प्लीज रख दीजिए ये दोनों बैग्स आपके टिकट चेक करने. जर तुम्हाला पैसे लागले तर तुमची फॅमिली तुम्हाला ट्रान्सफर. हो येस येस येस. नो इश्यू. काय अडचण नाही. हा, दोनच आहेत ते पण त्याच्या आतच बसते. फक्त हे काही चेक करायचं असेल त्यासाठी ठेवलंय ते. हरण महादेव मित्रांनो, तर फायनली नाही वे आपल्याला बोर्डिंग पास भेटलेला आहे. 9:30ला पार चालू झालं बोर्डिंग. आणि बोर्डिंग पास घेऊन आपण निघालो आहे आता पुढच्या दिशेने. आपलं पार 1 वाजताचं विमान आहे, म्हणजे 12:55 तर तिथं जाऊन लाऊंजमध्ये बसायचं, नाही तर इमिग्रेशन क्लिअर करायचं, मग जायचं. अशा पद्धतीचं आहे. तर चला मित्रांनो, तर मी व्हिडिओ काढला तर सगळे माझ्याकडे पाहायला लागले. आता इथं हे दाखवायचं का, काय लावायचं इथं, हे बोर्डिंग पास स्कॅन करायचं का. ओके झालं. मॅम प्रोसेस काय आहे पुढं. पहिले सिक्युरिटी होणार, त्यावर इमिग्रेशन. सिक्युरिटी कुठं. मित्रांनो, तर मागच आपल्याकडून लगेचचं वजन बिजन चेक करून घेतलं. आपलं काय केलं मी, शर्ट हे पॉवर बँक वगैरे खिशात टाकल्यामुळं नाही आपलं वजन पहिलं 6.9 असंही, नाही तर वजन होतं ते 8 किलो सगळं मिळून मी खिशातच टाकलं आणि हे घालून घेतलं. म्हणजे जवळपास 1 किलो आपण वजन कमी केलं. तर आता आपल्याला सिक्युरिटी चेक करायचं आहे. दादा काय करायचं आता, काय करायचं इथनं पुढं प्रोसेस. सिक्युरिटी चेक. मग बॅग खोलून ह्यात टाकायची का. सगळं इलेक्ट्रॉनिक आयटम आहे ना हां ते बाहेर काढावं, काहीच नाही. ओके. हे कॅमेरा बी त्यातच टाकू का. मित्रांनो, तर फायनली आपण नाही वे आता सिक्युरिटी चेक पण क्लिअर केला आणि आपण आता निघालो आहे ह्याला इमिग्रेशनला. तर इमिग्रेशन कुठे आहे पाहू दे. अनस्टेबल का झालं एवढे बॅग. इमिग्रेशन म्हणून इथनं आता तुम्हाला तिथं गेलं मित्रांनो पाहू शकता. अशा प्रकारे जायचे आणि अशा प्रकारे हे उघडलं का, उघडलं अशा प्रकारे उघडते आणि जायचे. आता इमिग्रेशन कुठं होते मॅम. इमिग्रेशन स्ट्रेट ओके. आता आलोय आपण. हे जी दुकानं दिसतात ही सगळी ड्युटी फ्री दुकानं आहेत. म्हणजे इथं कुठले टॅक्स लागत नाही आहेत, त्यामुळं इथं लोक विकत घेतात काही पण ड्युटी फ्री आहे. आणि आता आपण फूड कोर्ट तिकडे आहे पुढं, तिकडं जाऊन पण आपण खाऊ शकतोय. नाहीतर काय म्हणायचं आहे मला, फूड कोर्ट आहे ना तिथं पण जाऊन खाऊ शकतोय. नाही तर आपलं 69 नंबरचं गेट आहे ह्याचं, त्या गेटवर जाऊन आपल्याला निवांत बसता येईल. आता 10 वाजलेत, बघूया कसं होतंय काय होतंय. एकदम जबराट असं ही
तर इथं तुम्हाला प्राइजेस पण दाखवतो. आपण तर डबा खाल्ला मागाशी तुम्ही पाहिलंच, बाकी काय नाही आहे. अशा प्रकारे आहे. तर बियर सगळं ड्युटी फ्री आहे. तर बाकी तुम्हाला दाखवण्यासारखं काय, तर आपण खाण्याच्या सेक्शनला जाऊया आणि काय रेट आहे ती पाहूया. आपल्याला इकडंच जायचे 69 टू मित्रांनो काय खायचे आयटम आहेत ते पाहूया. इथं पण आपला फ्लाईट नंबर असेल. चार बँकॉक वेट जेट आहे की 67 आहे. तर मित्रांनो इथं पाहूया रेट काय. तर मित्रांनो आता मी नाही इथं आलो आहे एअरपोर्टला. तर इथं पाहू शकता इडली, स्टीम इडली. फोटो काढू त्यापेक्षा तुम्हाला वरती टाकल मी. मेदूवडा, इडली, मेदूवडा, प्लेन डोसा. रेट तर बघा कसले अशा प्रकारे आहे. मित्रांनो तर हे काय कसला पॅच आहे असा. तर इथं बघूया आपण. इथं एक स्टोर आहे. तर इथं मोबाईल, इयरबड्स वगैरे काय आहेत हे सगळे ड्युटी फ्री आहे. JBLचे स्पीकर वगैरे. तिकडं ॲपल वॉच आहे. ॲपल वॉच पाहूया. वेगवेगळे आहे तिथं. ॲपल वॉच अल्ट्रा 3 98. इयर S17 प्रो मॅक्स 256 GB. प्रो आहे, प्रो मॅक्स नाही. हा प्रो मॅक्स आहे 229. 1,29,000. हर महादेव मित्रांनो. तर आपण सगळ्या प्रोसेस करून नाही फायनली आता विमानात बसायला जाणार आहे. तर तुम्हाला पहिलेपासून सगळ्या प्रोसेस सांगतो. त्याच्या अगोदर कुणी नवीन पाहत असेल त्यांना सांगतो. मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे आणि मी निघालो आहे थायलंडला. आणि हा माझा पहिला विमान प्रवास आहे आणि त्याचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो मी नाही आजपासून जवळपास 17 दिवस अगोदर थायलंडला जाण्यासाठी तिकीट बुक केलं होतं. त्यानंतर तिकीट बुक केल्यानंतर आज आपली फ्लाईट आहे. तर मित्रांनो त्याच्या अगोदर नव्हे मी थायलंडसाठी एक परमिशन लागती ती परमिशन काढली होती. तर डिजिटल अरायवल कार्ड म्हणून आहे थायलंडचं ते काढलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त हॉटेल बुक केले होते. हे अगोदर केलेले प्रिपरेशन आहे. त्यानंतर मी मुंबईला एअरपोर्टला आल्यानंतर पहिलं तर मी माझ्याकडे जी कॅश होती ती त्यातले काही पैसे नव्हे मी थाई बातमध्ये कन्वर्ट करून घेतले. त्यानंतर काही पैसे नव्हे आपण डॉलरमध्ये कन्वर्ट करून घेतले. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण नव्हे बाकी ते झाल्यानंतर नव्हे आपण एअरपोर्टमध्ये एंट्री केली. म्हणजे एअरपोर्टच्या बाहेर पण तुमचे होऊ शकतं हे कॅश कन्वर्ट. आणि एअरपोर्टच्या मेन गेटमधनं आत आलं ना जिथं सगळे ACBC तिथं पण होऊ शकतं. तर मी बाहेर थोडे केले, आत थोडे केले पैसे. अशा प्रकारे दोन्हीकडं चांगला रेट म्हणजे 8% त्यांनी माझ्याकडून कापून घेतले कन्व्हर्जन फी. अशा पद्धतीने झालं. तिथनं पुढं आपण आलो. मग तिथं बोर्डिंग होते. बोर्डिंगला अशा प्रकारे आपलं पासपोर्ट पाहतात. त्याचबरोबर आपले तिकीट बुक केलेलं ते पाहतात. त्याबरोबर आपण तिथं हॉटेल बुक केलं आहे ती पण पाहतात. ते झाल्यानंतर नाही भरपूर चौकशी करतात तिथं. जिथं बोर्डिंग पास दिला ते तुम्ही किती पैसे कॅरी केलेत आणि तिथं किती दिवस राहणार आहे आणि तुमचं काय पर्पज आहे जायचं असं सगळं विचारून घेतात. लई म्हणजे तिथंच बोर्डिंग पासलाच लई चौकशी करतात. तिथनं पुढं ते झाल्यानंतर आपल्याकडं तर सगळं होतं त्यामुळे आपलं क्लिअर झालं. ते झाल्यानंतर नाही आपण सिक्युरिटी चेकिंगला आलो. सिक्युरिटी चेकिंगला आपले सगळे मोबाईल सगळे नाही ह्याच्यात ट्रेमध्ये काढून ठेवायला लागतात. बॅग वगैरे टाकायच्या. मग ते चेक करून आल्या की आपल्याला इमिग्रेशनला जायचं. इमिग्रेशनला मध्ये आपला फोटो वगैरे काढून घेतला जातो. आणि इमिग्रेशनमध्ये काही जास्त प्रश्न विचारले नाही. इमिग्रेशनचे जे ते तिथलं गव्हर्नमेंट ऑफिसर होता ते मी ट्रॅव्हल करतो हे असं सांगितलं. माझ्याकडे कॅमेरा वगैरे पाहिला त्यांनी. मग त्यांनी खुश झाले की बाईकवर एवढा फिरला वगैरे. त्यांनी मला काही जास्त विचारलं नाही. मग तिथनं पुढं आपण इकडं आलो. त्यानंतर इथं पुढं आल्यानंतर हा ड्युटी फ्री एरिया आहे. आणि ड्युटी फ्री एरिया तिथं तुम्ही काही पण खाऊ शकता. आता लाईट तुम्हाला डाऊन झाले का वाटत असेल. आणि मग हे सगळं केल्यानंतर आपल्याला आता चाललं आहे ह्या दिशेने इकडं आपलं विमान येणार आहे.
59 नंबरच्या पटरीवर इथं दिसेल तुम्हाला गेट किती विमानाचा. अशा पद्धतीचे 69 नंबरच्या ह्याला आपलं विमान येणार आहे. तर त्या विमानात बसायचं आणि जायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे एअरपोर्टची प्रोसेस असते. तर तुम्ही कधी आला तर एकदम सोपी असते. ह्याच्यावर यूट्यूबला मी एक मोठा व्हिडिओ पण बनवून टाकणार आहे. तर तुम्ही नवीन पाहत असाल तर यूट्यूबला जाऊन पहा. आपल्या चॅनलचं नाव आहे MH बॅकपॅकर. चला बाय बाय मित्रांनो. तर पुढं आल्यावर तुम्हाला चालत जायची इच्छा असली तर चालत पण जाऊ शकताय, नाही तर ह्याच्यावरून पण चालू शकता. हे फास्ट जाईल थोडं. मॅम एक्सक्यूज मी. ओके सॉरी. ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे आहे आपलं 69B आहे. हो लईच फास्ट पळायला लागलं शेवटी आल्यानंतर ना. तर इथं समोसा वगैरे आहे. तर समोसाची काय प्राईज आहे विचारू आपण. दादा समोसा किती? 380 का 2 पीस. 380 का 2 पीस. 380 का 2 पीस का बहुत महंगा है. अभी तो सस्ता हुआ बोला रहे थे कोई तो. हाँ इधर सस्ता नहीं हुआ है. फिर बाहर हुआ है क्या? ओके. अभी ये किधर जाके बैठने का फाइनल? आप अपने गेट पे जाइए. वही तो 69B. तर 69B वर जाऊन बसूया. तर ह्यांना विचारूया. मॅम ये प्लेन हे गेट कुठलं आहे? हे खाली का? मित्रांनो तर फायनली आपल्याला जे तिकीटवर दिलं होतं 69B तर तिथं आपण पोचलेलो आहे. आणि इथनं आता शेवटचा टप्पा इथं पाहू शकता. इकडं विमान लागलेलं आहे. तर ह्या विमानामध्ये आपल्याला बसायचं आहे का. आपलं नाही आलं अजून, नाही आलं ते विमान ज्याच्यात आपण जाणार आहे. तर अशा प्रकारे तर आता इथं शेवटचा पॉईंट आहे. मग अशी एक व्हिडिओ काढला ह्याचा बोलता पण त्याला लाईटच नव्हती, त्यामुळं काळा आला. तर इथं चांगली लाईट आहे त्यामुळे इथं काढतोय. तर घरी एक फोन करतो, मावशीला पण एक फोन करतो जिच्या इथं आपण काल थांबलो होतो. तर अशा प्रकारे आहे. आणि मग जाऊया उद्या डायरेक्ट. मग आपलं सिम कार्ड चेंज केल्यानंतर ना फोन करूया परत. ओके चलो. मित्रांनो तुम्ही नवीन व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि तुमच्या भावाला कमेंट करून सांगा की बाबा तुम्ही कुठनं व्हिडिओ पाहताय. तर चला मित्रांनो पुढील पार्टमध्ये आपण विमानात कसं बसणार आहे ते पण सांगणार आहे. तोपर्यंत फॉलो नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा. आपण जाऊया